कार्तिक अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी केलेले दान आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढते. हा दिवस पूर्वजांच्या शांतीसाठी आणि जीवनातील संकटांपासून मुक्तीसाठी शुभ मानला जातो. स्नानासाठी नदीवर जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरी गंगाजल मिसळून स्नान करून तर्पण करू शकता. या दिवशी सात्विक अन्न खावे आणि ब्राह्मणांना दान करणे देखील फायदेशीर असते. अमावस्येला दान करणे खूप शुभ मानले जाते. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार अन्न, कपडे, पैसे इत्यादी दान करू शकता. कार्तिक अमावस्येला स्नान आणि दान करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. हिंदू पंचांगानुसार 2024 मध्ये कार्तिक अमावस्या तिथी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:29 सुरू होत असून 1 डिसेंबर रोजी सकाळी 11:50 समाप्त होईल. पण उदयातिथीनुसार यावेळी कार्तिक अमावस्या व्रत हे 1 डिसेंबर 2024 रोजीच पाळण्यात येणार आहे. आता कार्तिक अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून दान करणे उत्तम राहील. मग तुम्ही अन्नदान, वस्त्रदान, पैसे दान, गोवत्सदान कोणतंही दान करू शकता. कोणत्याही गोरगरिबाला शक्य असेल तिथे तुम्ही दान करू शकता. मंदिरामध्ये तुम्ही दान करू शकता. आता बघा, आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत, त्यांच्या जीवनातील जो काही चिडचिडपणा, हट्टीपणा, नकारात्मकता किंवा मग घरामध्ये असणारे जे काही दोष, विघ्न, अडचणी, संकटे आहेत तर ते दूर व्हावे. आपल्या मुलामुलींची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी कार्तिक अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक उतारा करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला त्यांच्या वर्ण उतरवून तो फेकायचा आहे. तो कशा पद्धतीने याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कार्तिक अमावस्येला तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. आता बघा, प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते, आपल्या मुलींची काळजी असते. माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता घराच्या बाहेर पडलेली आहे, मग ती सुखरूप घरी यावी, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचे संकट, विघ्न येऊ नये. त्याचबरोबर काय होतं ना बघा, मुलांना नजर लागू शकते. मग ही नजर फक्त बाहेरच्याच लोकांची नाही तर आपल्या घरातील लोकांची सुद्धा लागते. मग ती कशा पद्धतीने, तर बघा, आपल्याला सुद्धा आपल्या मुलांचं कौतुक वाटतं आणि त्यामुळेच नजर लागू शकते. बाहेरच्या लोकांची सुद्धा नजर लागते आणि त्यामुळे काय होतं की मुलांचा स्वभाव हट्टी, चिडचिडा, तापट होऊन जातो. मुलं ऐकत नाही. बघा, मुलं आईवडिलांचं ऐकत नाही, मोठ्यांचं ऐकत नाही. ज्या अशा समस्या आपल्या समोर येत आहेत, मुलांना नोकरीमध्ये यश येत नाही, मुलं खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा अभ्यासामध्ये त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही, अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होत नाही. तर त्यासाठीच आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय केल्यामुळे काय होईल तर बघा, एकतर मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा कमी होईल. लहान मुलं असतील ना तर खूप लहान असले ना तरीही चालेल, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. बघा, मुलं खूप वारंवार आजारी पडत असतात. काहीही केलं आपण, खूप दवाखाना करतो तरीही त्यांना बरं वाटत नाही, कंटिन्यू दवाखाना चालूच असतो. तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी करू शकता. फक्त घरामध्ये यावेळेस कोणत्याही प्रकारचा सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची तिथी मानली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्यासाठीच अमावस्याच्या तिथीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते जे उपाय आहेत तर ते खूप प्रभावी ठरतात. कारण का, त्यावेळेस पृथ्वी तलावरती जे लक्ष्मी तत्व असतात तर ते 1000 पटीने सक्रिय असतात. विष्णू तत्व हे 1000 पटीने सक्रिय असतात. कारण अमावस्या तिथी ही लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. त्यासाठी त्यांचं सुद्धा पूजन आपल्याला या दिवशी करायचं असतं. तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा सुतक पिरियड्स नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तुमचा मुलगा कितीही मोठा असला किंवा कितीही लहान असला तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आता बघा, अमावस्या जी आहे तर ती शनिवारी लागणार आहे. त्यामुळे तुम्ही शनिवारी अमावस्या लागल्यानंतर तुम्ही शनिवार किंवा रविवार कधीही हा उपाय करू शकता. कारण शनिवारी दुपारून अमावस्या लागलेली आहे आणि त्यानंतर रविवारी 11:30ला ती संपणार आहे. तर या कालावधीमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे 11:30 पर्यंत. तर आता काय करायचं आहे,
एक तुम्हाला गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल इथं मातीची पंती वगैरे वापरली तर चालेल का? तर अजिबात नाही. आपल्याला इथे गव्हाच्याच पिठाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. आता हा पिठाचा दिवा तयार करत असताना त्यामध्ये मीठ अजिबातही टाकायचं नाही आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त थोडीशी, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हळद टाकू शकता, नाही टाकली तरीही चालेल. फक्त गव्हाच्या पिठाचा थोडासा मोठ्याशा आकाराचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. आता हा दिवा तयार झाला की तुम्ही तो एखाद्या प्लेटवरती किंवा एखाद्या कागदावरती तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 4 दिशेला 4 वाती टाकायच्या आहेत. 4 दिशेला म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशेला 4 वाती टाकायच्या. नाहीतर तुम्ही काय कराल की एकच वाती 2 दिशेला कराल, असं चुकूनही करायचं नाही. 4 वाती टाकायच्या आहे हे लक्षात ठेवा. आता 4 दिशेला 4 वाती टाकल्या की त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचंच तेल टाकायचं. मोहरीच्या तेलामुळे कितीही वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती असू द्या, कितीही करणीबाधा असू द्या, तर ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला यामध्ये मोहरीचंच तेल टाकायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मोहरीचं तेल नाही तर मग काय करू? तर मग तुम्ही तिळाचं तेल सुद्धा टाकू शकता. जर मोहरीचं तेल नसेल तर मी तुम्हाला सांगते, तर तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता. त्यानंतर आता तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी प्रत्येकाच्या घरात असतेच. पिवळ्या मोहरीमुळे आपण आपल्या घराची नजर काढू शकतो, आपल्या मुलाबाळांना लागलेली नजर काढू शकतो. तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर जिथे किराणा मालाचं दुकान असतं तिथे जा, 10 रुपयाची तुम्ही पिवळी मोहरी घेऊन या. अमावस्येला पिवळ्या मोहरीचे खूप प्रभावी उपाय केले जातात, त्यामुळे तुम्ही घरामध्ये ती आणूनच ठेवायची आहे. आता ही पिवळी मोहरी तुम्ही घेतली की त्यानंतर ती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. दिव्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची. त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचा आहे. हातामध्ये घेतल्यानंतर सर्वात प्रथम मुलांना बसवायचं आहे. मुलांना कशा पद्धतीने बसवायचं, तर मुलांचा चेहरा हा पूर्वेकडे, तुमचा चेहरा पश्चिमेकडे किंवा दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला तुम्ही तोंड करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला मुलांना बसवायचं आहे किंवा मुलींना बसवायचं आहे. आता घरामध्ये जर 2 मुलं मुली असतील तर काय करावं, तर दोघांसाठी 2 सेपरेट दिवे तयार करायचे, याची काळजी घ्या. लहान मुलं असू द्या, मोठे मुलं असू द्या, कितीही वयाचे असू द्या, तर त्यांच्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. हा दिवा हातात घ्यायचा आहे. दिवा हातात घेतल्यानंतर सर्वात प्रथम माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती निघून जाऊ दे. आल्याची, गेल्याची, आईवडिलांची, घरातल्यांची, बाहेरच्यांची जी कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे, अशा पद्धतीचा भाव मनामध्ये ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे हा दिवा तुम्हाला 7 वेळेस ओवाळायचा आहे. 7 वेळेस वर्ण खाली न्यायचं आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर यायचं. घराच्या बाहेर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. तुम्ही कुठेही ठेवू शकता, काहीच अडचण नाही. जिथे कुठे तुम्हाला व्यवस्थित जागा भेटेल तिथे तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवला की त्यानंतर तुम्हाला हा दिवा कमीत कमी अर्धा तास तरी जळेल, या प्रमाणामध्ये त्यामध्ये तेल टाकायचं आहे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता दिवा विझला की दिव्यातलं जर साहित्य शिल्लक असेल, वात शिल्लक असेल, मोहरी शिल्लक असेल तर ते सर्व साहित्य काढायचं. विझल्यानंतर निर्माल्यात टाकून द्यायचं. आणि जो गव्हाच्या पिठाचा दिवा आपण तयार केलेला होता, ज्यामध्ये आपल्या मुलांची नजर तयार झालेली आहे, म्हणजे नजर त्यांची निघालेली आहे, तर तो गव्हाच्या पिठाचा जो दिवा आहे तर त्याचा गोळा तयार करायचा आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करून ती तुम्हाला गाईला तो गोळा खाऊ घालायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता जर मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरनं सेम अशाच पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता. गाई नसेल तर काय करावं, तर मग तुम्ही एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली किंवा कोणत्याही झाडाखाली जिथे कुठे प्राणी, पशु, पक्षी हे पीठ खाऊन घेतील तिथे तुम्ही हे गव्हाच्या पिठाचा गोळा टाकू शकता. फक्त कोणाचा हातपाय पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय करा, फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.